हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशू तुमच्यावर खूप प्रेम करतो. कारण बायबल सांगतं देव प्रीती आहे आणि देव तुमच्यावर माझ्यावरती खूप प्रेम करतो. म्हणून तर त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चला आपण आज देवाचं वचन ऐकूया. आज देवाचं वचन ऐकायला सगळे एकत्र बसा. सगळ्यांनी बायबल घ्या. कारण बायबलचं वचन ज्यावेळेस मी सांगतो तुम्ही काढलं पाहिजे. बायबलचं वचन काढता आणि वाचता याचा अर्थ तुम्ही येशू ख्रिस्ताला मान देता. हालेलुया. हालेलुया. बोलो येशू मसीह की जय. हालेलुया. हालेलुया. आपण 2 दिवस झाले पाहतोय की प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहून जगायचं. आज देखील आपण तेच वचन वाचूया आणि या आठवड्यात आपण शिकूया. जर तुम्ही येशूकडे बघून जगले तुमचे चेहरे काळपटणार नाही पण तुमचे चेहरे प्रकाशमय होतील. आमेन. वाचूया इब्रिकास पत्र 12 अध्याय 2 वचन. आपण आपल्या विश्वासाचा करता हा. आणि पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. त्याच्या पुढे जो आनंद ठेवलेला होता. बायबल सांगतं की बायबल आपल्याला शिकवतं. तर तुम्ही पूर्ण इब्रिकाचं पुस्तक वाचलं तर 1 ते 11 पर्यंत तुम्ही विश्वासात कसं जगलं पाहिजे. येशू ख्रिस्त प्रमुख याजक येशूने वधस्तंभावरती काय केले सगळं सांगितलं. आणि 12व्या अध्यायात ज्यावेळेस आपण येतो प्रेषित पॉल त्याच्या आत्म्याद्वारे आपल्याला पवित्र आत्म्याद्वारे शिकवतो की प्रभू येशू ख्रिस्ताकडे बघून जगा. तो विश्वासाचा करता आणि पूर्ण करणार आहे. म्हणजे तुमच्या जीवाला तुम्ही खचू देणार नाही. परत एकदा मी तेच सांगत आहे. या दिवसांमध्ये आम्ही अनेक फोन कॉल हेच ऐकत आहोत की पास्टर मला घरातून जाऊशी वाटतं. पास्टर मला अजिबात कुठल्या गोष्टीत मन लागत नाही. पास्टर माझं शरीर थकलेलं आहे. पास्टर माझ्या मनामध्ये अनेक वाईट विचार येतात. का माहिती आहे? कारण सगळं शैतानाची इच्छा आहे की तुम्ही देवाबरोबर चालायचं सोडलं पाहिजे. तुमचा विश्वास कमी झाला पाहिजे. तुम्ही चर्चला नाही आलं पाहिजे आणि तुम्ही देवापासून लांब जाऊन तुम्हाला त्याला नरकात घ्यायचंय. पण लक्षात ठेवा येशू ख्रिस्ताने त्याच्या रक्ताने तुम्हाला मला अशासाठी नाही विकत घेतलं की आपण शैतानाचं ऐकावं आणि त्याचं ऐकून खचून जावं. पण बायबल सांगतं देव येशूने आपल्याला रूप आणि सोन्याने विकत नाही घेतलं पण त्याच्या मौल्यवान बायबल सांगतं निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त याच्या मौल्यवान रक्ताने विकत घेतलाय. तुम्ही साधे लोक नाहीये. बायबल सांगतं आपण स्वर्गाचे वारसदार आहोत प्रभू येशू बरोबर. म्हणून बायबल सांगते तुम्ही खचलं नाही पाहिजे. पास्टर मी कसं खचू नये. पास्टर अनेक संकटातून मी जाते तुम्ही म्हणत असताल. पास्टर रोज रोज एक गेलं की दुसरं एक गेलं की दुसरं. लक्षात ठेवा तुम्हाला असं वाटतं येशू ख्रिस्त तुमच्याकडे पाहत नाही. येशूची नजर तुमच्यावरती नाहीये 100%. मी काही दिवसापूर्वी वाईल्ड ॲनिमल मला बघायची सवय आहे. म्हणजे जंगलातले पक्षी जे चॅनल आहे आणि मी केव्हा तरी बघत असतो. मी तिथं बघितलं एक उडणारा पक्षी बगळ्यासारखा आय थिंक सो होता आणि तिने काही पिल्लं दिले होते. आणि मी असं पाहिलं की ती आई जी आहे संध्याकाळ झाल्यानंतर ती उडाली आणि ती उडाली नंतर ती एका फांदीवर बसली आणि तिने तिच्या लेकरांकडे पाहिलं. मे बी तिच्या भाषेत तिच्या लेकरांना ती बोलवत होती आणि एक एक लेकरू बरोबर 7-8 तिचे पिल्लं असतील. एक एक लेकरू उडून उडून बरोबर ती आई बसली तिथं आले आणि एक एक लेकरू आईने असं पंख पसरलं आणि त्या पंखाखाली एक एक लेकरू गेलं एक एक लेकरू गेलं आणि ते लेकरू दिसेनासे झालं कारण त्या लेकरावरती आईने पंख पसरले आणि आईने त्यांना सुरक्षित ठेवलं. बिचारी आई थंडी सहन करते. बिचारी आई सगळं बाहेरचं वातावरण सहन करते पण आतमध्ये पिल्लांना ऊब देते. पिल्लांना संरक्षण देते. त्याचप्रमाणे सिस्टर ब्रदर या जगात संरक्षण नाहीये. हे जग तुमचं हृदय खचवणार आहे पण येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला पूर्ण संरक्षण आहे. आमेन. म्हणतो बायबल मधले वाचूया नीतिसूत्र 18 अध्याय. प्लीज कृपा करून काढूया आणि बायबल काय सांगतं वाचूया. नीतिसूत्र 18 अध्याय आणि 10 वचन. प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. परमेश्वराचे नाव बळकट किल्ला आहे. परमेश्वराचे नाव प्रभू येशूचे नाव बळकट किल्ला आहे. न्यायी त्यात धावून जातो आणि सुरक्षित राहतो. बायबल सांगतं जे न्यायी आहेत. न्यायी म्हणजे काय? ज्यांना येशूच्या रक्ताने तारलेले ज्यांच्या देवाचा स्वभाव जे नवीन जन्मलेले ज्यांनी येशूवर विश्वास ठेवलाय जे येशू ख्रिस्ताच्या स्वभावाने भरलेले आहेत ते न्यायी आहेत नीतिमान आहेत. बायबल सांगतं ते सुरक्षित राहतात. हे वचन काय शिकवते आपल्याला
की तुम्ही जे तुमचा देव बळकट किल्ला आहे त्याच्याकडे धावून जा. आय सेड धावून जा. आणि बायबल सांगतं तुम्ही सुरक्षित असणार. आमेन. परत एकदा हे वचन वाचा. प्रोव्हर्ब्स 18:10. नीतिसूत्र 18:10 वाचूया. परमेश्वराचे नाव बळकट किल्ला आहे, या न्यायी त्यात धावून जातो म्हणजे तुम्ही आणि मी त्यात धावून गेलो पाहिजे. आणि सुरक्षित राहतो. हालेलुया. हालेलुया. त्या पिल्लांना माहित होतं त्या पक्षाच्या की मी जे आहे ते फक्त माझ्या आईच्या पंखाखाली सुरक्षित राहणार. आणि जस कल्पना करा तर त्याला 8 पिल्ले त्या पाखराला आणि त्याच्यातलं 2 पिल्ले जर म्हटले असते नो नो आज आम्ही आईचं नाही ऐकणार, तिच्या पंखाखाली नाही येणार, खाली ते जगले नसते. कारण रात्रीच्या वेळेला हिंस्र पशु फिरतात आणि त्या पिल्लांना काय सुरक्षितता स्वतःवर मिळेल, ते मेले असते. पण बायबलमधील सगळे पिल्लांना कळालं की आम्ही आमच्या आईच्या पंखाखाली पळत गेलं पाहिजे. सिस्टर ब्रदर, लक्षात ठेवा, जगात पाप वाढत आहे, दुष्टता वाढत आहे, जगामध्ये अंधार वाढत आहे. तुम्ही या जगामध्ये येशू ख्रिस्ताच्या शिवाय सुरक्षित नाही राहू शकत. येशू बळकट किल्ला आहे. त्या किल्ल्यात कुठला दुष्ट आत्मा, शैतान, त्याची शक्ती, कुठलं मरण आत येऊ नाही शकत. जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताकडे बघून जगता, त्याच्या पंखाखाली राहता, त्याच्या सोबती राहता, आय टेल यू वन थिंग, तुम्ही 100% 101% सुरक्षित आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. आपल्या जीवाला खचू देऊ नका. एकदा का तुमचा जीव खचला, अविश्वास येतो, विश्वास कमी होतो. एकदा का विश्वास खचला, मग तुम्हाला माहित आहे की ते विश्वास जो एक संतुष्ट होत नाही. तुमच्या प्रार्थना कार्यरत होत नाही. तुम्ही वचन वाचलं तरी तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट नसतो. तुम्ही चर्चला येता, इकडे तिकडे बघत राहता. तुम्ही चर्चला आले तरी फायदा नाही. का? कारण तुमच्या हृदयाला शैतानाची इच्छा खचून टाकायचं. एकदा का हृदय खचलं, माणूस उभा नाही राहू शकत. माणसाचा आवेश निघून जातो. आणि माझी इच्छा आहे की तुमचा आवेश निघून नाही जावं, पण तुमचा आवेश दुप्पट बनव. म्हणून बायबल सांगतं की तुम्ही आणि मी यहोवाचे नाव जे बळकट किल्ला आहे त्याच्यात धाव. कसं पास्टर आम्ही धावून येऊ? रोज सकाळी उठायचं, म्हणजे प्रभू थँक्यू, तुझ्या उपस्थित मला आनंद आहे. प्रभू मी तुझ्या जवळ आहे. प्रभू येशूच्या नावात फादर माझा आतील माणूस बळकट हो. अन्य भाषेत प्रेयर करा, देवाची स्तुती करा. 2-3 गाणे, असे गाणे गा की जे गाणे येशू ख्रिस्ताला गौरव देतील आणि तुमच्या आत्म्याला सांत्वन देतील. बायबल वाचा, प्रार्थना करा, जशी येते तशी करा. येशूच्या नावात म्हणायचं, प्रभू येशूच्या नावात स्वर्गीय पिता मी तुझ्याकडे मागत आहे. समज तुमचा पती दारू पितोय. आज एक आई माझ्याकडे आली, ते सांगितले की पास्टर हा मुलगा आय थिंक 20 वर्षाचा मुलगा असेल, 20-21. हा मुलगा दारू दिवस उठल्यापासून तो संध्याकाळपर्यंत दारू पितोय. आपल्या शरीरावरती ब्लेडने असा कापून घेतो, त्याच्या शरीरावर हातावरती कापून घेतो आणि त्याला कळत नाही काय करतोय तो. कारण एकदा तुम्ही दारू पिलेल्या माणसाकडे पाहतो, स्वतःचा कंट्रोल त्याच्यावर नसतो, शैतान त्याला चालवतो. आणि हा मुलगा पूर्ण दुरात्मेने भरला. 1 महिन्यापूर्वी त्याचं लग्न झालं आणि 1 महिन्यापूर्वी लग्न होऊन आता त्याची बायको बी त्याला सोडून गेली. बायको त्याला म्हटली तू भिकारी आहे, तू मला काय देशील, मला तू नकोय. जस्ट इमॅजिन. आज शैतानाने त्या मुलाचं काय केलं. आई बिचारी, दोन्ही बहिणी माझ्याकडे आल्या, म्हटल्या पास्टर बघा अशी परिस्थिती आहे. यू नो वाय? ज्यावेळेस तुम्ही येशू ख्रिस्ताकडे बघून जगत नाही, त्याच्या पंखाखाली राहत नाही, बायबल सांगतं गरजणाऱ्या सिंहासारखा शैतान कोणाला गिळाव म्हणून शोधून फिरतो आणि तो नक्की गिळणार. पण ज्यावेळेस तुम्ही येशू ख्रिस्ताकडे बघून चालता आणि त्याच्या पंखाखाली राहता, बायबल सांगतं जर देव आपल्या बरोबर आहे तर आपल्या विरुद्ध कोण जाईल. आमेन. आय होप तुम्हाला देवाचं वचन कळतंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज कृपा करून ऐका, शेवटच्या दिवसात येशू ख्रिस्ताची संगत अजून आणि अजून धरा. जवळ या देवाच्या, अजून जवळ या आणि बघा तुमच्या जीवनातला आनंद दुप्पट केला जाईल. तुझ्या घरात दारू आहे, तुझ्या घरात भांडण आहे, तुझ्या घरात अत्यंत वाईट परिस्थिती आहे, फक्त येशूकडे बघ आणि म्हण मी नाही विश्वास सोडणार, मी येशूच्या नावात लढणार, प्रार्थनेमध्ये वचन घेऊन लढणार. आणि बायबल सांगतं त्या दुष्ट आत्म्याला जर अडवायचं असेल तर विश्वासाचे ढाल घेऊन उभे राहा आणि येशूकडे बघून जगा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय होप तुम्हाला देवाचं वचन कळतंय. येस. आणि जर तुम्हाला आज देवाचं वचन कळतंय तर मला एक गोष्ट सांगायला आवडेल की आजपासून तू खचणार नाही. जो शैतान तुझ्या पुढे अनेक गोष्टी परिस्थिती आणतोय, येशूच्या नावात निघून जाईल. आमेन. कारण येशूमध्ये तू विजयी आहे. येस.
देवाचा आत्मा तुझ्यामध्ये राहतो. आमेन. अशासाठी नाही की तुला रडत हरलेलं आणि दुःखी बघत. देवाचा आत्मा तुला विजय देणारा आत्मा आहे. येस आमेन. पण मी त्या दिवशी वाचलं, प्लीज वाचूया. यशाया 59 आणि 19 वर्ड. यशाया 59 अध्याय आणि 19 वचन, आणि आपण प्रार्थना करूया. असे ते पश्चिमेपासून परमेश्वराच्या नावाचे भय धरतील हा, आणि सूर्याच्या उदयस्थानापासून त्याच्या प्रतापाचे भय धरतील. जेव्हा शत्रू पुराप्रमाणे आत येईल तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याला पळवील. देवाचा आत्मा जो तुझ्यात राहतो तो शत्रूला, आजाराला, मरणाला, परिस्थितीला, सगळ्या वाईट विचाराला, भीतीला पळवणार आहे. आमेन. पण तू त्या पवित्र आत्म्याच्या सहभागितेत वाढायचं शिकलं पाहिजे. देवाची वेळ देवाला द्या. आज अनेकांकडे वेळ नाहीये. काय मूर्खपणा आहे बघा. ज्यावेळेस ते ऍडमिट होतात त्यांच्याकडे वेळच वेळ आहे. मी त्यांना नेहमी सांगतो, ऍडमिट होतात, त्यांना ऑक्सिजन लावण्यात येतो आणि मला प्रार्थनेला बोलवतात. जे केव्हा चर्चला आले नाही, जे केव्हाच प्रार्थना केली नाही, मला म्हणतात प्रार्थना करा, मी वाचलो पाहिजे. माझी खूप इच्छा असते ते ICU मध्ये जाऊन असं म्हणायचं की साहेब तुम्हाला आज कसं काय वेळ मिळाला इथं झोपायला. डॉक्टरांना सांगा ना, डॉक्टर मी खूप बिझी आहे, हे काढा ऑक्सिजन सगळं आणि मला जाऊ द्या कामाला. बघा ना डॉक्टर काय म्हणतो. बायबल सांगतं फसवले जाऊ नका. देवाची थट्टा नाही होणार. माणूस जे पेरतो तेच कापणी करेल. एक गोष्ट निर्णय बाळगा, मी येशू ख्रिस्ताकडे बघून जगेल. मी त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या संगतीमध्ये वाढायचं शिकेल आणि तुमचा जीव केव्हाच खचणार नाही. आमेन. डोळे बंद करा, आपण प्रार्थना करू. जर तुम्ही अजून प्रभू येशूला आपलं हृदय दिलं नसेल, येशूला तारणार म्हणून स्वीकारलं नसेल, तर आपलं हृदय येशूसाठी उघडा आणि माझ्या मागे म्हणा, प्रभू येशू, प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू जिवंत देवाचा पुत्र तू आहे. जिवंत देवाचा पुत्र आहे. प्रभू येशू, प्रभू येशू, तू माझ्यासाठी आला, तू माझ्यासाठी आला, माझ्यासाठी प्राण दिला माझ्यासाठी प्राण दिला आणि तिसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, पुन्हा उठला. असा माझा विश्वास आहे. असा माझा विश्वास आहे. मला क्षमा कर प्रभू. मला क्षमा कर प्रभू. प्रभू येशू, प्रभू येशू, तूच माझा तारणारा देव आहेस. तूच माझा तारणारा देव आहेस. प्रभू येशू, प्रभू येशू, माझ्या हृदयात ये माझ्या हृदयात ये आजपासून. आजपासून. प्रभू येशू, प्रभू येशू, तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे, तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे. माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे. मी कबूल करत मी आहे. कबूल करत आहे. मी जिवंत देवाचे लेकरू आहे. मी जिवंत देवाचे लेकरू आहे. प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालंय. माझं तारण झालेलं आहे. आमेन. आमेन. प्रार्थना करूया. फादर, जितक्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला ते तुझे लेकर आहेत. आज मी त्यांना आशीर्वाद देतो प्रभू येशूच्या नावात, पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने आणि देवाच्या प्रीतीने आशीर्वादित वाहन भरलेले व्हा. आमेन. शैतान तुझा काही अधिकार नाही त्यांच्यावर, कारण देवाने त्यांना काळोखाच्या सत्तेतून काढून त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून घातलंय. येस. मी प्रत्येक शैतानाची योजना, मी प्रत्येक शैतानाची शक्ती, मी प्रत्येक शैतानाचे पेणारे जळते अग्निबाण, प्रत्येक आजार, सगळे मनामध्ये भ्रष्ट करणारे आत्मे, टेन्शन आणि दबाव देणारे आत्मे, येशूच्या नावात हे सर्व काही मी बांधतो आणि नाश करतो. डोक्यापासून तर पायापर्यंत प्रभू येशूच्या नावात मोकळे व्हा. आमेन. डोक्यापासून तर पायापर्यंत प्रभू येशूच्या नावात पूर्ण आशीर्वादित व्हा. Yes. बरे व्हा येशूच्या नावात आमेन. आणि आजपासून विजयी जीवन जगा प्रभू येशूच्या नावात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूने तुम्हाला आशीर्वाद केलेला आहे. रोज आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतोय. लक्षात ठेवा, प्रभू येशू लवकर येणार आहे. आमेन.